परमेश्वर थोर आहे. आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र डोंगरावर तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे. उत्तर सीमेवरील सियोन डोंगर, राजाधिराजाचे नगर, उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे. देव त्याच्या प्रासादांमध्ये आश्रय दुर्ग असा प्रगट झाला आहे. हे देवा, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन केले. हे देवा, जसे तुझे नाव तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात आहे. तुझा उजवा हात न्यायपूर्ण आहे. तुझ्या न्यायकृत्यांमुळे सियोन डोंगर आनंद पावो. यहुदाच्या कन्या उल्हास होत. सियोने सभोवती फिरा, तिला फेरा घाला, तिचे बुरुज मोजा, तिच्या कोटांकडे लक्ष द्या, तिच्या प्रासादांमधून फिरा, म्हणजे पुढील पिढीला तिच्याविषयी तुम्हाला सांगता येईल. कारण हा देव आमचा सनातन देव आहे. तो सर्व काळ आमचा मार्गदर्शक होईल. शालोम प्रियजन हो, आजच्या अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आत्ताच आपण हे देवा, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन केले, त्यासाठीच आपण एकत्र आलेलो आहोत ना. चला परमेश्वराच्या वात्सल्याचं चिंतन करूया. त्याच्या कृपाप्रसादाचा जो आपण अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे त्याची उपकारस्तुती करूया, प्रार्थना करूया आणि ही उपासना त्याच्या हातात देऊया. प्रार्थना करू. आमच्या जिवंत देवा, तुझी उपकारस्तुती करत आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येतो. तुझ्या मंदिरामध्ये तुझी उपस्थिती आहे. आम्ही जे विश्वासणारे, जे वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, ते आम्ही तुझं मंदिर आहोत. आमच्यामध्ये तुझं वास्तव्य आहे. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो की हा जगावेगळा अनुभव तू आम्हाला देत आहेस. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो की आम्हाला अशा रीतीने तुझी उपासना करता येते. तू म्हणालाच होतास ना की एक वेळ अशी येत आहे की केवळ सियोनेमध्ये नाही, परंतु सर्वत्र तुझी उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली जाईल. प्रभू, त्यासाठीच आम्ही आज एकत्र आलेलो आहोत. तुला विनंती करतो ही उपासना तू मान्य करून घे. आम्ही तुझ्या पुढे नम्र होतो. तुला विनंती करतो, आज आम्ही जी स्तुती स्तोत्र गाऊ, प्रार्थना करू, तुझं वचन वाचू, तुझ्या वचनामधून तुझा संदेश ऐकू, या सर्वांमध्ये आम्हाला तुझ्या सानिध्याचा अनुभव येऊ दे. आम्हाला आशीर्वाद दे, यासाठी की आम्ही इतरांना आशीर्वादाचं कारण बनावं. प्रभू, आम्ही ही उपासना तुझ्या हातात देतो. प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला प्रियजन हो, प्रभूची उपकारस्तुती करूया, आराधना करूया, स्तुतिगीते गाऊया. आणि हो, आजच्या उपासनेमध्ये प्रभुभजन सुद्धा आहे, तेव्हा आपली तयारी असू देऊया. चला, लोणी काळभोर येथून पास्टर जोसेफ आणि सिस्टर तेजस्विनी पवार स्तुतिगीतं गाण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. त्यांच्याबरोबर आपल्या परिचयाची गीतं आहेत. आपणही गाऊया, प्रभूची उपकारस्तुती करूया.
परमेश्वर साथ है, धन्य दाता जीवित वचन। सिंगती Jesus, name above all names, beautiful Savior, glorious Lord, Emmanuel, God is with us, blessed Redeemer, living Word, blessed Redeemer, living Word. प्रेज लॉर्ड. आपण या मिळून प्रभूची स्तुती करूया, त्याचे आभार मानू. त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टीची आठवण करून आज आपण त्याला धन्यवाद देऊया. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया. परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया. प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया. प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की. गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की. पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की. पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तू प्यार का सागर, सागर
मास्टर जोसेफ, तेजस्विनी, या सुंदर गाण्यांमध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं, प्रभूची स्तुती करण्यामध्ये आमचं सहाय्य केलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे देवाचं वचन वाचण्याची. विश्रांतवाडी पुणे येथून सिस्टर ज्योती चव्हाण प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आज अनुग्रह प्रेयर फेलोशिपवर वचन वाचण्याची संधी मला पास्टर पीटर गायकवाड आणि पास्टर संजय गायकवाड यांनी दिली. याबद्दल मी प्रथम परमेश्वराचे तसेच त्यांचे मी आभार मानते. आजच्या मननाकरता जो शास्त्र भाग आहे तो आहे नवीन करारातून पौलाचे फिलोमोनाला पत्र 1-7. पौलाचे फिलोमोनाला पत्र 1-7. प्रस्तावना. आम्हास प्रिय असलेला व आमचा सहकारी फिलोमोन याला, आमची बहीण अफिया हिला, आमचा सहसैनिक अखिप व तुझ्या घरातील मंडळी यांना, ख्रिस्त येशूचा बंदिवान पौल व आमचा बंधू तिमोथा याचकडून, देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याचपासून तुम्हास कृपा व शांती असो. एका पळपुट्या गुलामाच्या तर्फे विनंती. तुझी प्रीती आणि प्रभू येशूवर व सर्व पवित्र जनांवर जो तुझा विश्वास त्याच विषयी ऐकून मी आपल्या प्रार्थनेत सर्वदा तुझी आठवण करीतो व आपल्या देवाचे उपकार स्मरण करीतो, यासाठी की तुम्हामध्ये जे काही चांगले आहे त्याचे ज्ञान झाल्याने तुझ्या विश्वासाचे भागीपण ख्रिस्तासाठी सफळ व्हावे. तुझ्या प्रीतीने मला फार आनंद व सांत्वन झाले, कारण हे बंधू तुझ्या हातून पवित्र जनांच्या जीवाला विश्रांती मिळालेली आहे. आमेन. वाचलेले सर्व वचन परमेश्वर आपल्यासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नामाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सिस्टर ज्योती, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात, तत्परतेनं रेकॉर्डिंग करून आम्हाला पाठवलं. तुमचे मनपूर्वक आभार. प्रियजनो, यावेळेस एक गोष्ट आपण ऐकणार आहोत. खरं तर गेल्या रविवारी मायवारी ही गोष्ट मी तुम्हाला दाखवणार होतो, परंतु आपली सर्व्हिस फारच मोठी झाली होती, म्हणून गेल्या रविवारी ही व्हिडिओची गोष्ट तुम्हाला दाखवली नाही. चला आता पाहूया. पुण्यातल्या सुप्रसिद्ध आरजे स्मिता म्हणजे स्मिता त्रिभुवन आपल्याला ही गोष्ट सांगतायत. ऐकूया, पाहूया. मी एक डिलिव्हरी बॉय आहे. संध्याकाळची शिफ्ट माझी रोजची. त्या दिवशी रात्री सुमारे 9च्या दरम्यान मी शेवटची ऑर्डर घेतली. रेस्टॉरंटमधून पॅकेट घेताना लक्षात आलं की ऑर्डर छोटीशी आहे. साधी खिचडी, दही आणि 2 केळी. पत्ता शहराच्या जुन्या भागातला. जुनाट इमारत, 3रा मजला. दारावरची बेल वाजवली. दरवाजा उघडला एका वृद्ध माऊलीने. पांढरे केस, थरथरणारे हात, जाड काचा असलेला चष्मा. चेहऱ्यावर थकवा होता, पण आवाजात मायेची गोळी. बाळा, आत ठेव ना, हात थरथरतात. मी जेवण टेबलावर ठेवलं. निघणार होतो तेवढ्यात ती म्हणाली, 2 मिनिटं बसशील का? एकटं खायला बरं नाही वाटत. घड्याळ पाहिलं. शिफ्ट तशी संपली होती. थकलो होतो, पण कळलं नाही का मी बसलो. घरात शांतता. भिंतीवर जुनं घड्याळ टिक टिक करत होतं. एका कोपऱ्यात देवाचं छोटं चित्र आणि समोरच्या भिंतीवर आठवणींचे फोटो. तिनं खिचडीची प्लेट उघडली. हळूहळू खायला सुरुवात केली. 2 घासांनंतर माझ्याकडे बघून हसत म्हणाली, बाळा,
मी रोज बाहेरचं मागवत नाही. आज फक्त माणसाचा आवाज ऐकावा म्हणून. मी शांत. तिनं फोटो दाखवले. हे माझे मिस्टर रेल्वेत होते. 5 वर्षांपूर्वी गेले. हा माझा मुलगा कॅनडात असतो. खूप छान आहे हा. दर महिन्याला पैसे पाठवतो. क्षणभर ती थांबली आणि डोळ्यात पाणी दाटलं. फक्त वेळ पाठवत नाही. घड्याळाची टिकटिक अचानक मोठी वाटू लागली. ती पुढे म्हणाली की माझी मुलगी बंगळुरूला असते. तिच्या घरात खुश आहे. असायलाच हवी ना. मुलं उडाली नाहीत तर वाढवण्यात अर्थ काय. आवाज तुटत होता, पण चेहऱ्यावर तक्रार मात्र नव्हती. फक्त रिकामेपणा. तिनं विचारलं, तुझी आई आहे का? हो. दररोज फोन करतोच ना. मी गप्प. खरं तर मीही दिवसेंदिवस फोन करत नसे. काम, थकवा, उद्या करू म्हणत पुढे ढकलत राहायचो. तिनं माझं मौन ओळखलं. हळूच म्हणाली, आई बाप पैसे मोजत नाही बाळा, ते आवाज मोजतात. मनात ना काहीतरी तुटलं हे ऐकून. जेवण संपवलं. ती पाणी प्याली. पर्समधून तिनं 500 रुपये काढून माझ्याकडे दिले. ही टिप नाहीये, त्या अर्धा तासाची किंमत आहे जेव्हा तू मला एकटं खाऊ दिलं नाहीस. मी नकार दिला. नको आई, मी नाही देऊ शकत. ती हसली. घे रे, आज तू जेवण नाही दिलंस, तू मला सोबत दिलीस. मी पैसे घेतले पण खिशात ठेवले नाहीत. हातातच घट्ट धरून ठेवले. निघताना ती म्हणाली, आणि हो, आज घरी जाऊन आईला नक्की फोन कर. त्या रात्री मी बाईक सुरू केली नाही. सर्वात आधी आईला फोन केला. तिथून आवाज आला, काय रे, अचानक फोन? सगळं ठीक आहे ना? हे ऐकताच गळा दाटून आला. मी म्हणालो, हो आई, फक्त तुझा आवाज ऐकायचा होता. क्षणभर तिथून शांतता. मग आईचा प्रश्न, जेवलास का? आणि मी रस्त्यावर उभा राहून रडलो. त्या दिवसानंतर मी रोज आईला फोन करायला लागलो. आणि डिलिव्हरी ती फक्त ऑर्डर राहिली नाही. काही घरांना औषधं लागतात, काहींना एकटेपणातून सुटका, काहींना प्रतीक्षेचा शेवट आणि काहींना फक्त आवाज. आता दार उघडलं की मी घाई करत नाही. चेहरा बघतो, आवाज ऐकतो, कधी विचारतो, बाकी सगळं ठीक ना? बहुतेक जण हो म्हणतात, काही हसतात आणि काही चेहरे सांगतात, आज दिवसभर कोणाशी बोललेलेच ते नाहीत. 2 महिन्यांनी पुन्हा त्याच पत्त्याची ऑर्डर आली. मी धावत गेलो. दार उघडलं पण ती नव्हती. शेजारच्या काकूंनी शांतपणे सांगितलं, अरे, आई गेल्या आठवड्यात गेली रे. मी काही क्षण तसाच उभा. हात रिकामी, पण मनात काहीतरी कोसळलेलं. त्या काकूंनी एक लिफाफा हातात दिला. तुझ्यासाठी ठेवून गेल्यात. कापऱ्या हातांनी मी तो लिफाफा उघडला आणि आत 500 रुपये आणि एक चिठ्ठी. बाळा, हे वाचत असशील तर मी गेले आहे. त्या दिवशी माझ्यासोबत बसलास. धन्यवाद. तू मला अन्न नाही दिलंस, सन्मान दिलास. आणि हो, आईला फोन करत राहा हा. आई. आजही ते 500 रुपये माझ्या बॅगेत आतल्या खिशात आहेत. मी ते खर्च केले नाहीयेत. कारण त्या रात्री मला कळालं, प्रत्येक दारामागे ग्राहक नसतो. कधी आई असते, कधी प्रतीक्षा, तर कधी एक शेवटची भेट. आपण सगळे भुकेलेले आहोत. कोणाला अन्नाची भूक, कोणाला औषधाची, तर कोणाला 2 क्षणांच्या सोबतीची. माणसाला नेहमी पैशांची डिलिव्हरी लागत नाही. कधी कधी उपस्थितीची डिलिव्हरी पुरेशी असते.
आई ममतेनं भरलेला शब्द. तिची काळजी घेऊया. RJ स्मिता यांनी ही कथा सुंदररीतीने सादर केली. त्यांचे मनपूर्वक आभार. आता संवाद. रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्याशी काही बोलतायत. शालोम. कसे आहात आपण सर्व? या दिवसांमध्ये सर्व ठिकाणी प्रचंड उष्णता आहे. आम्हा सर्वांनाच उष्णतेचा खूप त्रास होत आहे. परंतु प्रभू आपल्याला सर्वांना सांभाळत आहे. त्याची कृपा तो आम्हाला पुरवत आहे. तुम्हाला माहीत असेल की या दिवसामध्ये सुद्धा मी कोल्हापूर, लवाळ या ठिकाणी प्रवास केला, वचनाची सेवा केली आणि प्रभूनं वचनाची सेवा अतिशय आशीर्वादित केली. मला सुखरूप त्यानं आणलं, मला आरोग्य दिलं. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आपलीही काही साक्ष असेल तर जरूर आम्हाला कळवा. या दिवसांमध्ये प्रभू आम्हा सर्वांचा सांभाळ करत आहे, हा माझा विश्वास आहे. तरी आपण सर्वजण काळजी घ्या, उन्हाचं जपा, भरपूर पाणी प्या, स्वतःला हायड्रेट ठेवा. मागच्या रविवारची भक्ती आम्हा सर्वांसाठी अतिशय आशीर्वादाची झाली, हा माझा विश्वास आहे. आपल्या भक्तीमध्ये मराठीमध्ये डॉक्टर रश्मी त्रिभुवन ज्या दुबईला असतात, त्यांनी अतिशय सुंदर संदेश दिला. अतिशय अभ्यासपूर्ण असा तो संदेश होता आणि त्याद्वारे सर्वांना आशीर्वाद मिळाला, ही माझी खात्री आहे. मायवारानिमित्त एलिझाबेथ घाटगे आणि कोतवाल आंटी यांनी अतिशय सुंदर उपासना संगीतातील गाणी आपल्यासाठी गायली. त्यांचा मी आभारी आहे. निरेख थोरात यानं अतिशय सुंदर शास्त्रवाचन केलं, त्याबद्दल आम्ही त्याचेही आभारी आहोत. इंग्रजीमध्ये डायना मिस्त्री हिनं शास्त्रवाचन केलं आणि डॉरथी आणि शरीना उजगरे यांनी अतिशय सुंदर गाणी सादर केली, त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभारी आहोत. इंग्रजीमध्ये डॉक्टर प्रभा कुरेशी यांनी अतिशय सुंदर संदेश आपल्या भक्तीमध्ये आपल्यासाठी दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे मातृदिनानिमित्त, मायवारानिमित्त एक फिजिकल मीटिंग घ्यावी अशी माझी खूप इच्छा होती, परंतु ते काही जुळून आलं नाही. आणि त्या दिवसांमध्ये डॉक्टर अनुपमा उजगरे ह्या पुण्यामध्ये होत्या. 8 तारखेला त्या अवेलेबल होत्या, परंतु माझी खूप धावपळ झाली आणि मला काही नियोजन करता आलं नाही. त्यामुळं आपण ते करू शकलो नाही. परंतु आपण पुढच्या महिन्यामध्ये फादर्स डे आणि मदर्स डे, मायवार आणि बापवार हे आपण एकत्र साजरे करणार आहोत आणि त्यासाठी आपण जरूर प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आणि त्याची योजना आम्ही करत आहोत. आपल्यापैकी ज्यांना त्यामध्ये भाग घ्यायचा असेल आपण जरूर आम्हाला कळवा आणि आपण सर्व एकत्र मिळून हे दोन्ही महत्त्वाचे दिवस, मायवार आणि बापवार, आनंदानं आणि अतिशय जोशात आपण साजरे करूया. 10वीच्या SSC बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे सर्व उत्तीर्ण झाले त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्याचबरोबर जे अपयशी ठरले त्यांच्यासाठी आमच्या प्रार्थना आहेत. मला आठवत नाही मी मागच्या वेळेस हे सांगितलं किंवा नाही, परंतु ज्या दिवशी रिझल्ट लागला त्याच दिवशी आमच्या घराजवळ जो कॅनाल आहे त्या कॅनालमध्ये एक डेड बॉडी त्यांना मिळाली. एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली होती आणि मला खूप दुःख झालं. खरं म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा 10वीचे आणि 12वीचे रिझल्ट असतात तेव्हा मला फार भीती वाटत असते की कदाचित कोणीतरी आत्महत्या करेल. आणि म्हणून या दिवसांमध्ये आमच्या तरुण मुलामुलींना आपण खूप सांभाळायला हवं. परीक्षेतील यश अपयश हे काही अंतिम नसतं. जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या परीक्षांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि म्हणून आपण एकमेकांना धीर देऊ, उत्तेजन देऊ. गेल्या आठवड्यामध्ये नीटची परीक्षा होती आणि त्या परीक्षेचे पेपर आधीच फुटल्यामुळं ती रद्द करण्यात आली, पोस्टपोन करण्यात आली आणि 22 लाख विद्यार्थ्यांचं कितीतरी नुकसान त्यामुळं झालं. ज्यांनी अतिशय श्रम केले होते, परीक्षेसाठी तयारी केली होती, त्यांची फार निराशा झाली असणार आणि त्यांना किती मनस्ताप झाला असेल नाही का. आणि ज्या सरकारी यंत्रणा आहेत यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत, याचं अतिशय दुःख होतं. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आम्ही खेळत आहोत, ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे. जून महिन्यामध्ये शाळा कॉलेजेसचे ॲडमिशन सुरू होतात आणि त्यासाठी अनेक पालकांना खूप धावपळ करावं लागते.
खूप त्यांना त्रास होतो, त्यासाठी सुद्धा आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. 16 मे हा पीटर आणि सारा यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि 11 फेब्रुवारीला सारा प्रभूकडे गेली. त्या दुःखातून बाहेर यायला पीटरला आणि सर्वांना खूपच वेळ लागणार आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की पीटरसाठी आणि त्याचा मुलगा, सून, मुलगी आणि जावई, नातवंड या सर्वांसाठी आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. 18 मेला पीटरचा वाढदिवस आहे आणि आम्हाला माहीत आहे की वाढदिवसाचा आनंद तो काही घेऊ शकणार नाही, पण तरीसुद्धा आम्ही त्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आम्ही प्रार्थना करतो की देवानं त्याला हे दुःख सहन करण्यासाठी धैर्य द्यावं, शक्ती द्यावी आणि प्रभूच्या सेवेमध्ये अधिक आणि अधिक पीटरला देवानं पुढं घेऊन जावं, त्याला उत्तम आरोग्य द्यावं, त्याच्या सर्व गरजा, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक सर्व गरजा परमेश्वराने पूर्ण कराव्यात, यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आपण जरूर आठवण ठेवा. जर आपण अद्यापही अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या ग्रुपमध्ये सहभागी झाला नसाल तर आपला व्हॉट्सॲप नंबर आम्हाला पाठवा आणि आमच्या ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आम्हाला निश्चित आनंद वाटेल. आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो आणि त्यामधून आम्हाला सर्वांना खूप शिकायला मिळतं आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना आमंत्रित करतो. अनुग्रह प्रेयर फेलोशिपचा जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्यामध्ये आपण जरूर सहभागी व्हा. देवबाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे दानार्पणाची. आपल्या परिचयाचं हे गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणात आणूया. आपण उपासना संगीतामधून 20 क्रमांकाचं गीत गाऊया. अतिशय परिचित असं गाणं आहे आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराच्या सेवेसाठी अर्पण करूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेसाठी जर आपण आपलं दान पाठवू इच्छिता तर जरूर आमच्याशी संपर्क करा. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. ध्याऊ गाऊ तुझो वाहुनी प्रेमाश्रूंच्या फुला. प्रेमाश्रूंच्या फुला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. जगत कारणा बापान कुठे तव वात्सल्या तुला. तव वात्सल्या तुला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. जगत तारणा पुत्रा अनुपम तुझी कृपा निर्मला. तुझी कृपा निर्मला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. जगत चालना पवित्र आत्मन हो मम जीवन कला. हो मम जीवन कला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. अगाधवया सदा अनुभव तुझ्या त्रिविध भूतीला.
तुझ्या त्रिविध भूतीला गौरव तुला परमवत्सला, नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. आपण आपलं दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो, कारण तू आमचा जिवंत देव आहेस. प्रभू, रोज आणि रोज तू आमची काळजी घेतोस, आम्हाला सर्व काही पुरवतोस. तुझे अनेक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये तू आम्हाला अनुभवास देतोस. प्रभू, त्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझ्या कार्यासाठी, तुझ्या मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझं अद्भुत कार्य होण्यासाठी या दानांचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. मानवी बुद्धीनं तुझ्या वचनांचा उलगडा होत नाही आणि म्हणून आम्ही तुला विनंती करतो, पवित्र आत्म्या तू आम्हाला शिकव. तुझ्या पवित्र वचनांचा उलगडा तू आम्हाला कर. तुझं सत्य आम्हाला प्रगट कर. तुझं ज्ञान आम्हाला मिळावं आणि त्या ज्ञानामध्ये आम्ही वाढावं, यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. 2 आठवडे आपण फिलेमोनाच्या पत्राचा अभ्यास केला नाही, आज करूया. आज भाग 4. रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड, देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते, आपल्यापर्यंत प्रभूचा संदेश आणतायत. आपण आपल्या पवित्र शास्त्राच्या अभ्यासाकडे वळूया. पाऊलाचं फिलेमोनाला पत्र याचा अभ्यास आपण करत आहोत आणि मागच्या वेळेस आपण 4 आणि 5 या वचनांचा अभ्यास केला आणि आज आपण 6 आणि 7 या वचनांचा अभ्यास करणार आहोत. फिलेमोन 4 आणि 5. प्रभू येशूवर व सर्व पवित्र जनांवर असलेली तुझी प्रीती व तुझा भरोसा यांच्याविषयी ऐकून मी आपल्या प्रार्थनात सर्वदा तुझी आठवण करतो व आपल्या देवाची उपकास्तुती करतो. पाऊल फिलेमोनाला सांगत आहे की मी सर्वदा आपल्या प्रार्थनात तुझी आठवण करतो आणि देवाची स्तुती करतो. आणि तो का देवाची स्तुती करतो याविषयी सुद्धा या 4 आणि 5 वचनामध्ये सांगताना पाऊल असं म्हणतो की प्रभू येशूवर व सर्व पवित्र जनांवर असलेली तुझी प्रीती. त्याची प्रीती देवावर तर आहेच, परंतु देवाच्या लोकांवरही आहे आणि त्याविषयी पाऊल त्याची प्रशंसा करतो आणि त्याबद्दल प्रभूची स्तुती करतो. आणि मग 6व्या वचनामध्ये पाऊल असं म्हणतो, आणि असे मागतो की तुम्हामध्ये जे काही चांगले आहे त्याचे ज्ञान झाल्याने तुझ्या विश्वासाचे भागीपण ख्रिस्तासाठी सफळ व्हावे. हे वचन खूप मोठं आहे आणि थोडंसं कॉम्प्लिकेटेड पण आहे, समजायला कठीण आहे आणि म्हणून मला इंग्रजीमध्ये हे वाचू द्या आपल्यासाठी. 6वं वचन. आय प्रे दॅट युअर पार्टनरशिप विथ अस इन द फेथ मे बी इफेक्टिव्ह in deepening your understanding of every good thing we share for the sake of Christ. इंग्रजीमध्ये सुद्धा मोठं आहे हे वाक्य, हे वचन मोठं आहे आणि कठीण आहे समजायला, तरीसुद्धा इंग्रजीमध्ये सांगताना मला याची फोड फार चांगल्या रीतीने करता आली आणि म्हणून आजच्या संदेशामध्ये 6व्या वचनासाठी मी इंग्रजीचा भरपूर आधार घेणार आहे. आपण या वचनाची फोड करूया आणि वेगवेगळ्या सेक्शनमध्ये, वेगळ्या विभागामध्ये त्याची फोड केल्यानंतर आपल्याला काय शिकायला मिळतं हे पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. पहिली गोष्ट पाऊल आता काय म्हणतो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आय प्रे दॅट युअर पार्टनरशिप विथ अस इन द फेथ मे बी इफेक्टिव्ह. माझी ही प्रार्थना आहे
की विश्वासामध्ये आपली जी सहभागिता आहे. पौलाची फिलेमनाबरोबर सहभागिता होती. ख्रिस्तामध्ये ते बंधू झाले होते. फिलेमोन अतिशय श्रीमंत होता. कदाचित तो चांगला व्यावसायिक होता, मोठ्या पदावर काम करत होता. परंतु पौल हा देवाचा सेवक म्हणून त्याला खूप आदर होता आणि त्यांचं फार सुंदर जिव्हाळ्याचं नातं होतं. आणि त्याविषयी बोलताना पौल असं म्हणतो की विश्वासामध्ये आपली सहभागिता आहे. हो, आमचे संबंध या जगामध्ये वेगवेगळ्या लोकांबरोबर वेगळ्या प्रकारे येतात. परंतु पौल या ठिकाणी ज्याविषयी बोलत आहे ते म्हणजे विश्वासामध्ये असलेली आपली सहभागिता. इंग्रजीमध्ये पार्टनरशिप हा शब्द वापरलेला आहे. आपली भागीदारी आहे. या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भागीदारी आपल्याला आढळते, नाही का? एखाद्या व्यवसायामध्ये जे व्यावसायिक असतात, जे उद्योजक असतात, ते एकमेकांबरोबर पार्टनरशिप करतात, भागीदारी करतात. आणि त्यामध्ये त्या दोघांचाही किंवा तिघांचाही हेतू एक असतो आणि त्यासाठी ते सर्व प्रयत्न करतात आणि त्या भागीदारीमध्ये पुढं जाण्याचा, यश मिळवण्याचा ते प्रयत्न करतात आणि पुष्कळदा ते यशस्वी ठरतात. कुटुंबामध्ये सुद्धा पती पत्नीची भागीदारी असते. पार्टनरशिप असते. एक विश्वासाचा करार असतो, नाही का? देवाच्या समोर पती पत्नीनं केलेला तो एक करार असतो आणि त्या कराराचा हेतू हाच आहे की आपलं प्रेम प्रगट करावं आणि देवाचं गौरव करावं. आणि आता पौल फिलेमोनाबरोबरच्या भागीदारीविषयी बोलत आहे आणि तो म्हणतो की आपली भागीदारी विश्वासामध्ये आहे. पहा, आम्ही वेगवेगळ्या रंगाच्या असू, आम्ही वेगळ्या भाषा बोलणारे, वेगळ्या संस्कृतीचे असू, तरीसुद्धा विश्वासामध्ये आमची भागीदारी होऊ शकते. विश्वासामध्ये आमची सहभागिता निर्माण होते. आणि मंडळीचं हे फार सुंदर चित्र आहे, नाही का? मंडळीमध्ये लोक वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून येतात. वेगवेगळ्या भाषेचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे, वेगवेगळ्या देशाचे लोकसुद्धा एखाद्या मंडळीमध्ये एकत्र येतात. भारतामध्ये अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये आता इंटरनॅशनल कम्युनिटीज असतात, इंटरनॅशनल चर्चेस असतात, की एका चर्चमध्ये फक्त भारतीयच असतात असं नाही, परंतु वेगवेगळ्या देशाचे लोक जे त्या शहरामध्ये राहत असतात ते एकत्र येतात आणि प्रभूची आराधना करतात आणि विश्वासामध्ये त्यांची भागीदारी असते. भागीदारीमध्ये दोन गोष्टी असतात, नाही का? भागीदारीमध्ये आपला फायदा कसा होईल, दोघांचा मिळून कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. आणि या भागीदारीसाठी दोघांनाही कष्ट करावं लागतात, श्रम करावं लागतात, पुष्कळदा धोके पत्करावे लागतात. पण त्यांचा अंतिम उद्देश हा असतो की आमचा फायदा व्हावा. जगामधील जी भागीदारी आहे त्यामध्ये सहसा आर्थिकदृष्ट्या कशा प्रकारे आमचा फायदा होईल हे पाहिलं जातं. आता ख्रिस्ती भागीदारीमध्ये, सहभागितेमध्ये आमचा हेतू काय असतो? आमचा हेतू देवाचं कार्य पुढं कसं नेता येईल, देवाचं गौरव आम्हाला कसं करता येईल, देवाच्या कार्यामध्ये आम्हाला एकमेकांना कशी मदत करता येईल. आणि या भागीदारीमध्ये, या सहभागितेमध्ये आम्ही सर्व कष्ट घेतो. असं नाही की फक्त पाळक साहेबच कष्ट घेतात, नाही. प्रत्येक विश्वासणारा, मंडळीमधील प्रत्येक विश्वासणाऱ्यानं त्यासाठी कष्ट करण्याची गरज आहे. पौलानं फिलेमोनाला पत्र लिहिलं. फिलेमोन हा पुढारी होता, हे बरोबर आहे. आणि दोन पुढाऱ्यांमधली भागीदारी आहे, सेवेमधली भागीदारी आहे, विश्वासामधली भागीदारी आहे. आणि त्यामागे त्यांचा हेतू हा होता की देवाचं कार्य पुढं न्यायचं, सुवार्थ कार्य पुढं कसं नेता येईल, मंडळीचं रोपण कसं होईल, मंडळात स्थापन कशा होतील, मंडळीची वृद्धी कशी होईल, उन्नती कशी होईल. या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की त्यांची ही भागीदारी होती, त्यांची सहभागिता होती. आणि त्यामध्ये त्यांनी धोकेसुद्धा पत्करले होते. फक्त जो नेता आहे तोच धोके पत्करतो असं नाही, प्रत्येकाला धोका पत्करावा लागतो. मंडळीतील प्रत्येक सभासदाला ख्रिस्तासाठी धोका पत्करावा लागतो, एकमेकांचं सहन करावं लागतं. आणि अशा प्रकारे ही जी सहभागिता आहे ती पुढं न्यायची असते. तर पौल फिलेमोनाला सांगत आहे आपली भागीदारी विश्वासामध्ये आहे. आपण चर्चला जातो, आपण ख्रिस्ती संस्थेमध्ये, ख्रिस्ती सेवेमध्ये आपण सहभागी होतो. आम्ही त्या ठिकाणी सहभागिता आणि भागीदारी करत असतो. पण आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या संस्थांशी जोडलेले आहेत. कदाचित बायबल सोसायटी असेल, गिडियन्स असेल, यूथ फॉर क्राइस्ट असेल किंवा इतर कोणती संस्था असेल, त्या संस्थेमध्ये आमची भागीदारी असते.
आम्ही एकमेकांना सहकार्य करतो आणि त्या संस्थेचे उद्देश कसे पूर्ण करता येतील या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो. मंडळीमध्ये ही विश्वासाची भागीदारी अगदी स्पष्ट आम्हाला दिसायला हवी. हा मंडळीमध्ये आमचा येण्याचा उद्देशच तो आहे की आमची एकमेकांबरोबर सहभागिता व्हावी. होय, आम्ही देवाबरोबर सहभागिता करतो, पण ती आम्हाला घरात पण करता येते ना. मंडळीमध्ये आपण यासाठी येतो की आमची इतरांबरोबर सहभागिता आहे. आणि योहानाच्या पत्रामध्ये योहान अतिशय सुंदर रीतीनं पहिल्या 6-7 वचनांमध्ये त्याविषयी सांगतो की आपली भागीदारी तर येशू ख्रिस्ताबरोबर आहे. आपली भागीदारी ते एकमेकांबरोबर आहे. अशा प्रकारचं वर्णन ख्रिस्ती सहभागितेचं तो करतो. आज मंडळीला याची जाणीव असण्याची गरज आहे. मंडळीमध्ये आम्ही जेव्हा भाग घेतो त्यावेळेस आम्ही एकमेकांबरोबर पार्टनरशिप करत असतो. आम्ही एकमेकांबरोबर सहभागितेमध्ये एकत्र येतो. पुष्कळदा आम्ही म्हणतो की पवित्र सहभागिता म्हणजे प्रभुभजन. फक्त प्रभुभजन तीच एक सहभागिता असते का? नाही. प्रत्येक वेळेस, प्रत्येक रविवारी जेव्हा जेव्हा आपण येशूच्या नावाने एकत्र येतो त्यावेळेस विश्वासामध्ये ती आमची सहभागिता असते. विश्वासामध्ये ती आमची भागीदारी असते, पार्टनरशिप असते. आता या भागीदारी संबंधी, सहभागितेसंबंधी आम्ही किती प्रामाणिक आहोत हा सुद्धा प्रश्न आहे. जर आम्ही काहीच कष्ट करायला तयार नसू, जर आम्ही काहीच त्याग करायला तयार नसू, तर मग आमच्या मंडळीची, आमच्या संस्थेची प्रगती होईल का? नाही. आता आपण व्यवसायामध्ये असं पाहतो की काही स्लीपिंग पार्टनर्स असतात. आणि मंडळीमध्ये पुष्कळ असे स्लीपिंग पार्टनर असतात की जे कशातच भाग घेत नाहीत, परंतु ते सहभागितेमध्ये असतात. त्यांना मंडळीचे सगळे फायदे हवे असतात. मंडळीमध्ये जे काही लाभ आपल्याला मिळतील, मग तो बाप्तिस्मा असेल, लग्न असेल, अंत्यविधी असेल, इतर सगळ्या गोष्टी असतील, त्याचे फायदे आपल्याला कसे मिळतील या दृष्टिकोनातून काही सभासद निश्चित जागरूक असताना प्रयत्न करतात. परंतु आपल्यालासुद्धा काहीतरी देणं आहे. आपणसुद्धा मंडळीला काहीतरी द्यायला हवं. मंडळीमध्ये आपली सहभागिता असणं म्हणजे आपण भागीदारी करणं, पार्टनरशिप करणं, हा विचार मंडळीच्या प्रत्येक सभासदाला असणं किती महत्त्वाचं नाही का? तर पहिली गोष्ट पाऊल म्हणतो की विश्वासामध्ये आमची पार्टनरशिप, आमची सहभागिता, आमची भागीदारी आहे. आता पाऊल पुढे त्या वचनामध्ये असं म्हणतो, इंग्रजीमध्ये मी वाचतो, युअर पार्टनरशिप विथ अस इन द फेथ मे बी इफेक्टिव्ह इन डीपनिंग युअर अंडरस्टँडिंग ऑफ एव्हरी गुड थिंग वी शेअर फॉर द सेक ऑफ क्राइस्ट. आमची जी ही सहभागिता आहे ती आम्हाला आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आणि विशेषतः आमच्या सेवेमध्ये अधिक आणि अधिक खोल घेऊन जाणारे असले पाहिजे. मंडळीमध्ये जे आपण येतो ते फक्त हाय हॅलो प्रेज द लॉर्ड करण्यासाठी येत नाही. आम्ही एकमेकांबरोबर पार्टनरशिपमध्ये आहोत, आम्ही सहभागितेमध्ये आहोत. कुटुंबामध्ये पती पत्नी मुलं हे एका पार्टनरशिपमध्ये आहेत, सहभागितेमध्ये आहेत. आणि त्या सर्वांनी तिथं कॉन्ट्रीब्यूट करणं, सर्वांनी आपला सहभाग देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एखाद्या कुटुंबामध्ये फक्त जो पती आहे, जे वडील आहेत, तेच फक्त देत राहिले आणि बाकीचे फक्त घेत राहिले, ते काही कुटुंबाचं निरोगी चित्र नाही आहे. किंवा एखाद्या ठिकाणी फक्त आई सगळं करते आणि नवरा काही करत नाही, मुलं काही करत नाही, पण ते सुद्धा अतिशय दुःखाचं चित्र आहे. तर असं कुटुंब की ज्या ठिकाणी पती पत्नी मुलं, कदाचित आजी आजोबा, इतर जे घरामध्ये आहेत ते सर्व त्या भागीदारीमध्ये सक्रिय असतात. आणि आज अशा प्रकारे प्रत्येक विश्वासणारानं मंडळीमध्ये सक्रिय असणं महत्त्वाचं आहे. आणि या सहभागितेमुळे आपण अधिक त्यामध्ये खोल आणि खोल जातो. मग ख्रिस्तामध्ये आमची जी सहभागिता आहे ना, ती फक्त अशी वरवरची नसावी, ती अत्यंत खोलवर रुजलेली असावी आणि ती आम्हाला समृद्ध करते. आमची सहभागिता जर मनापासून असेल, जर खोलवर रुजलेली असेल, विश्वासामध्ये असेल, तर आम्ही एकमेकांना समृद्ध करतो. आमच्याद्वारे एकमेकांना आशीर्वाद मिळतो. आणि आज प्रत्येक मंडळीमध्ये हे होण्याची गरज आहे. पाऊल या वचनामध्ये असं म्हणतो, इट मे बी इफेक्टिव्ह इन डीपनिंग युअर अंडरस्टँडिंग ऑफ एव्हरी गुड थिंग वी शेअर फॉर द सेक ऑफ क्राइस्ट. ख्रिस्तामध्ये आमची जी सहभागिता आहे त्यामध्ये खोल आणि खोल जाण्याची आणि प्रत्येक चांगल्या कामामध्ये
आम्ही पुढं आणि पुढं जाण्याची गरज आहे. मग मंडळीचं कार्य म्हणजे फक्त स्तुती आराधना आणि संदेश ऐकणं आणि दान देणं एवढ्यापुरतं मर्यादित नाही. प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये ही आमची सहभागिता आम्हाला दिसायला हवी आणि त्या सहभागितेमध्ये आम्ही खोल जायला हवं आणि त्यासाठी आम्हाला सर्वांना प्रयत्न करावे लागतील. होय, पाळक साहेब जे पुढारी असतील, एल्डर्स असतील, ते तर प्रयत्न करतीलच, परंतु प्रत्येक सभासदांनासुद्धा आपलं योगदान त्यामध्ये देणं हे किती आवश्यक आहे. आणि ही जी सहभागिता आहे ती जेव्हा खोल जाते त्यावेळेस सर्व चांगल्या कामांमध्ये ती प्रतिबिंबित होते. पहा, एखाद्या मंडळीची साक्ष चांगली असणं म्हणजे काय, तर ती मंडळी विश्वासामध्ये खोल जात आहे आणि तिच्या जीवनामधून ख्रिस्ताची प्रीती इतरांना प्रगट होत आहे. आता ही ख्रिस्ताची प्रीती वेगवेगळ्या मार्गाने प्रगट होती. ज्यावेळेस एखादी व्यक्ती आजारी आहे, त्या आजारी व्यक्तीला मदत करणं, कोणी दुःखात आहे, संकटात आहे, त्याच्याकडे जाऊन प्रार्थना करणं, त्यांना धीर देणं, यामध्ये ही सहभागिता आहे. कोणत्याही प्रकारच्या संकटामध्ये, दुःखामधून जर एखादी व्यक्ती जात असेल तर मंडळीतील प्रत्येकानं त्याविषयी काळजी घेणं, धावून जाणं, मदत करणं, धीर देणं, उत्तेजन देणं हे किती महत्त्वाचं आहे, नाही का? आणि अशा प्रकारे या सहभागितेमध्ये आम्ही खोल जातो आणि सर्व प्रकारच्या चांगल्या कामांमध्ये आम्ही गुंतून जातो. पहा, जेव्हा आम्ही सहभागितेमध्ये गंभीरपणे भाग घेतो, आम्ही जे काही उत्तम आहे ते देण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही चांगल्या गोष्टी करतो, त्यावेळेस आमच्यामध्ये राजकारण होणारच नाही. आम्ही एकमेकांचे हेवे दावे करणार नाही, एकमेकांना आम्ही दोष देणार नाही, कारण आम्हा सर्वांचा उद्देश हाच असेल की आम्हाला प्रभूची सेवा करायची, आम्हाला प्रभूचं गौरव करायचे, आम्हाला प्रभूची सुवार्ता सांगायची, आम्हाला इतरांना ख्रिस्ताकडे आणायचे. हा उद्देश असल्यानंतर आम्हाला बाकीच्या गोष्टी करायला वेळच मिळणार नाही. अनेकदा काय होतं, आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टी सोडून अनेक जण जगिक गोष्टीमध्ये मला कसं पुढं जाता येईल, मला कसा मान मिळेल आणि इतर सगळ्या स्वार्थी हेतूनं मला काय फायदा होईल का, लाभ होईल का, यासाठी धडपड करणं. यामुळं पुष्कळदा मंडळीची साक्ष डागाळलेली आहे हे आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. अनेक मंडळांमध्ये समस्या आहेत, कोर्ट केसेस आहेत, भांडणं आहेत आणि त्यामुळं बाहेरच्या जगामध्ये आमची साक्ष डागाळलेली आहे, काळवंडलेली आहे आणि प्रभूच्या नावाला आज आम्ही काळिमा आणत आहोत. ही किती भयंकर गोष्ट आहे, नाही का? आम्हाला विश्वासामध्ये भागीदारी करायची, चांगल्या कामामध्ये आम्हाला अधिक आणि अधिक खोल जायचं आहे, पुढं जायचं आहे आणि मग शेवटी या ठिकाणी पौल काय म्हणतो, हे सर्व येशू ख्रिस्तासाठी करायचं आहे. इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे फॉर द सेक ऑफ क्राइस्ट. ख्रिस्तासाठी आम्हाला हे करायचं आहे. हा उद्देश स्पष्ट असेल ना, मग त्या ठिकाणी भांडणं होणार नाहीत, त्या ठिकाणी हेवे दावे होणार नाहीत आणि खरोखर मंडळीमध्ये एक अतिशय सुंदर वातावरण राहील आणि मंडळी अतिशय सुंदर साक्ष या जगाला देऊ शकेल. मराठीमध्ये असं म्हटलेलं आहे की तुझ्या विश्वासाचे भागीपण ख्रिस्तासाठी सफळ व्हावे. या जगामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची पार्टनरशिप, भागीदारी आपल्याला पाहायला मिळते, त्यामध्ये काय असतं की आम्हाला यशस्वी कसं होता येईल, आम्हाला फलदायी कसं होता येईल, सफळ कसं होता येईल. पण टेनिस आणि बॅडमिंटनमध्ये जेव्हा दोघे खेळतात तेव्हा त्यांची पार्टनरशिप असते ना, डबल्स म्हणतात. मग त्या डबल्समध्ये प्रत्येकजण स्वतःच्या मनाने खेळला तर त्यामध्ये ते विजय होणार नाहीत. त्यांना एकमेकांशी सहकार्य करण्याची गरज आहे, एकमेकांना मदत करण्याची गरज आहे, दुसरा कसा यशस्वी होईल या दृष्टीनं प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा प्रकारे डबल्समध्ये दोन्ही खेळाडू प्रयत्न करतात, त्यावेळेस ते यशस्वी होतात. जर त्या दोन खेळाडूंपैकी एक जण म्हटला की मला जिंकायचं आहे, तर तो स्वतः जिंकणार नाही आणि त्याचा पार्टनर पण जिंकणार नाही. तर पार्टनरशिपमध्ये दोघांचे योगदान जे आहे ते महत्त्वाचं आहे त्यांना यशस्वी होण्यासाठी. आणि आज मंडळीमध्ये याची गरज आहे. आम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर आम्हाला एकमेकांबरोबर सहकार्याची गरज आहे, एकमेकांना मदत करण्याची गरज आहे, एकमेकांना पुढं नेण्याची, एकमेकांना अप्रिशिएट करण्याची, एकमेकांचं कौतुक करण्याची गरज आहे. आणि असं जेव्हा आपण करू तेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये यशस्वी होऊ आणि ख्रिस्ताचं गौरव आमच्या जीवनामधून, आमच्या मंडळीमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये निश्चित होईल. आणि मग 7व्या वचनामध्ये पाऊल असं म्हणतो,
तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला व माझे सांत्वन झाले, कारण हे बंधो, तुझ्याकडून पवित्र जनांच्या जीवाला विश्रांती मिळाली आहे. पाऊल या ठिकाणी सर्वप्रथम हे सांगतो की तुझ्या प्रीतीनं मला आनंद मिळाला आणि माझं सांत्वन झालं. पहा, पाऊल तुरुंगामधून हे पत्र लिहित आहे. पाऊल बंधनामध्ये आहे आणि त्या बंधनामध्ये फिलेमोनानं आपलं प्रेम त्याच्याप्रती प्रगट केलेलं आहे, त्यामुळे त्याला आनंद झाला आणि त्याचं सांत्वन झालं. आज प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना, प्रत्येक पुढाऱ्याला, प्रत्येक पालकाला, प्रत्येक सेवकाला समाधानाची, सांत्वनाची गरज आहे. पहा, या जगामध्ये आपण सर्वत्र वाईट गोष्टी घडताना पाहतो. अतिशय दुःखदायक, भयंकर गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात आणि आम्ही निराश होतो, आम्ही थकून जातो आणि कोणीतरी आमचं सांत्वन करावं याची गरज असते. आणि म्हणून पाऊल त्या काळातला फार अत्यंत महत्त्वाचा मोठा पुढारी तो फिलेमोनाला म्हणतो की तुझ्या प्रीतीमुळं मला आनंद झाला आणि माझं सांत्वन झालं. आज सेवकांनासुद्धा सांत्वनाची गरज असते. सेवकांकडून सर्व अपेक्षा करतात की सेवकाने यावं, प्रार्थना करावी, आम्हाला धीर द्यावा, आम्हाला उत्तेजन द्यावं, आमचं सांत्वन करावं. पण तो सेवकसुद्धा दुःखातून, त्रासातून, अडचणीतून जात असतो. त्यालासुद्धा सांत्वनाची गरज असते. आणि पाऊलाची फिलेमोनाविषयी फार चांगली साक्ष आहे की तुझ्या प्रीतीमुळं मला आनंद झाला आणि माझं सांत्वन झालं. आज आम्ही हे करत आहोत का? आमच्या संपर्कामध्ये जे कोणी आहेत, मग ते सेवक असतील किंवा मंडळीतील इतर सभासद असतील, त्यांच्या जीवनामध्ये आनंद येण्यासाठी, सांत्वन येण्यासाठी आम्ही काही करत आहोत का? आमच्या प्रीतीच्याद्वारे त्यांना आनंद मिळत आहे का, सांत्वन मिळत आहे का? हा प्रश्न आम्हा सर्वांनी स्वतःला विचारण्याची गरज आहे. आणि शेवटी मग पाऊल असं म्हणतो, हे बंधो, तुझ्याकडून पवित्र जनांच्या जीवाला विश्रांती मिळाली आहे. तुझ्याकडून पवित्र जनांच्या जीवाला विश्रांती मिळाली आहे. मला इंग्लिशमधलं फार आवडतं. त्या ठिकाणी असं म्हणतो पाऊल, बिकॉज यू ब्रदर हॅव रिफ्रेश्ड द हार्ट्स ऑफ द लॉर्ड्स पीपल. रिफ्रेश्ड द हार्ट्स ऑफ गॉड्स पीपल. फिलेमोन हा एक मंडळीचा पुढारी होता, एक सेवक होता. आणि त्याच्याविषयी बोलताना पाऊल किती चांगले उद्गार काढतो ना, तुझ्यामुळं आम्हाला धीर आणि उत्तेजन मिळालं. वी आर रिफ्रेश्ड. पाऊल म्हणतो की तुझ्यामुळं अनेकांच्या, देवाच्या लोकांना विश्रांती मिळाली आहे. आणि आज अशा प्रकारे विश्रांतीची आम्हा सर्वांना गरज आहे. पहा, या जगामध्ये आम्हाला इतके कष्ट होतात, आम्हाला इतकं दुःख होतं, आम्ही थकून जातो आणि आम्हाला विश्रांतीची, ताजतवानं होण्याची गरज आहे. आणि ते आपण एकमेकांसाठी करू शकतो. मंडळीमधील प्रत्येकानं अशा प्रकारे दुसऱ्यांना धीर देण्यासाठी, सांत्वन देण्यासाठी, उत्तेजन देण्यासाठी, त्यांना विसावा मिळावा, विश्रांती मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि अतिशय सुंदर साक्ष फिलेमोनाच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. काही कॉमेंटेटरचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी पाऊल ज्या काही गोष्टी बोलत आहे ना, त्या खरं म्हणजे फिलेमोनाचा मंडळीला आणि सेवकांसाठी जो आर्थिक पाठबळ आहे, पाठिंबा आहे, त्याविषयी तो बोलत आहे. ही फक्त आध्यात्मिक सहभागिता नाही, परंतु प्रॅक्टिकल आहे. अतिशय व्यावहारिकरित्या फिलेमोन सर्वांना मदत करत आहे, कारण तो श्रीमंत आहे, त्याच्याकडे पैसा आहे आणि त्या पैशांचा उपयोग तो सेवकांसाठी, मंडळीसाठी करत आहे. आज देवानं जर आम्हाला दान दिलेलं आहे, तर आम्ही त्याचा उपयोग इतरांना उत्तेजन देण्यासाठी, त्यांना समाधान मिळावं, त्यांना आनंद मिळावा, त्यांना विसावा मिळावा, यासाठी आपण करत आहोत का? पण गेल्या आठवड्यामध्ये मी कोल्हापूर या ठिकाणी होतो. कोल्हापूर आणि लव्हाळ या दोन्ही ठिकाणी मी होतो. आणि कोल्हापूरमध्ये मी जेव्हा जेव्हा जातो त्यावेळेस पास्टर स्किनर थॉम्सन यांच्या घरी मी राहतो. त्यांनी मला एक स्टँडिंग इन्व्हिटेशन दिलेलं आहे की तुम्ही कोल्हापूरला कधी आला तर आमच्याकडे या आणि राहा. आणि म्हणून मी जेव्हा जेव्हा कोल्हापूरला जातो तेव्हा मी हक्काने त्यांना सांगतो की मी येणार आहे आणि मी तुमच्याकडे राहू शकतो का? पण त्यांच्याकडं फार मोठं असं गेस्ट हाऊस त्यांनी वेगळं बांधलेलं नाही, परंतु आपल्या घरामध्येच ते सेवकांना सामावून घेतात. जणू काय आपल्या कुटुंबाचाच एक भाग ते करतात. आणि खरोखर इतकं प्रेम मला त्या घरामध्ये मिळतं.
पास्टर स्किनर, त्यांची पत्नी सिस्टर ग्लॅडिस, त्यांचा मुलगा जोआश, त्याची पत्नी जुलिया, हे सर्व माझ्यावर खूप प्रेम करतात, माझी खूप काळजी घेतात. आणि जेव्हा मी त्या ठिकाणी जातो तेव्हा मला फार चांगला विसावा मिळतो. मला दुसरं काहीच काम नसतं. मग आपण स्वतःच्या घरी असलो की आपल्याला बरीच कामं करावं लागतात. परंतु अशा प्रकारे एखाद्या सेवकाच्या घरी जेव्हा जातो त्यावेळेस ते कुटुंब आपली फार चांगली सेवा करतं, नाही का. आणि पास्टर स्किनर आणि त्यांची फॅमिली यांची फार सुंदर साक्ष आहे की ते माझी फार चांगली काळजी घेतात आणि मला खूप आनंद मिळतो, खूप समाधान मिळतं, खूप मला विश्रांती मिळते. इब्री लोकास पत्राचा 13वा अध्याय आणि पहिल्या 2 वचनामध्ये बंधू प्रेम टिकून राहो, अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका, कारण त्याने करून कित्येकांनी देवदूतांचं आतिथ्य न कळत केलं आहे. आदरातिथ्य करणं हा फार मोठा आशीर्वाद आहे. जेव्हा अशा प्रकारे आपण दुसऱ्याचा आदरातिथ्य करतो त्यावेळेस त्या व्यक्तीला तर आशीर्वाद मिळतोच, पण आपण सुद्धा आशीर्वादाला कधीच मुकणार नाही. परमेश्वराचा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवास येतो. पौलानं रोमकरास जे पत्र लिहिलं त्याच्या 12व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये पौल असं म्हणतो, पवित्र जनांच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यात तत्पर असा. ख्रिस्ती मनुष्याचा हा स्वभावगुण असला पाहिजे की देवाचे लोक जेव्हा आमच्याकडे येतात त्यावेळेस आम्ही त्यांचं आदरातिथ्य करावं. आमची आई नेहमी आम्हाला हे म्हणायची, आपल्या घरी जर कोणी आलं आणि 1 चपाती असेल तर अर्धी चपाती आपण त्या पाहुण्यांना द्यायला पाहिजे. आपण स्वतः उपाशी राहिले तरी चालेल, परंतु आपल्या घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीला त्याचं आदरातिथ्य आपण करायला हवं. रोमकरास पत्राच्या 16व्या अध्यायामध्ये पौल अनेक व्यक्तींचा उल्लेख करतो. याचा अभ्यास आपण केलेला आहे पूर्वी. आणि 16व्या अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये पौल असं म्हणतो, माझे आणि सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस याचा तुम्हाला सलाम. गायस जो मंडळीचा पुढारी होता, योहानाचं 3रं पत्र योहानानं त्याला लिहिलं आणि तो त्या मंडळीचा वडील होता. आणि त्याच्याविषयी बोलताना पौल असं म्हणतो की त्यानं केवळ माझंच नाही परंतु मंडळीचं आदरातिथ्य केलं. आणि फार सुंदर साक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, नाही का. पहिल्या मंडळीचं चित्र असं होतं की ते एकमेकांचं फार चांगलं आदरातिथ्य करत होते, कारण मंडळीचा भयंकर छळ होत होता. मंडळीला खूप त्रास होत होता. दुःखातून त्रासातून मंडळी जात होती आणि मंडळीतील जे सुखवस्तू होते ते इतरांची काळजी घेत असत, विशेषतः सेवकांची काळजी घेत असत. अर्थात कोणताही सेवक असा डिमांड नाही करू शकत. आजकाल पुष्कळ सेवक डिमांड करतात की मला 5 स्टार हॉटेल पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. सेवक कधी डिमांड नाही करू शकत. ही देवाची कृपा आहे. ख्रिस्तावरील प्रेमामुळं, सेवकांवरील प्रेमामुळं जर कोणी करू इच्छितो तर त्याचं स्वागत व्हायला पाहिजे, परंतु कोणी अशा प्रकारे जबरदस्ती करायला नको. पवित्र शास्त्रामध्ये तशा प्रकारचं मार्गदर्शन, तशा प्रकारच्या सूचना आहेत, परंतु स्वतः मी सेवक म्हणून अशा प्रकारे डिमांड करू शकत नाही, मागू शकत नाही की मी सेवक आहे, मला सगळ्या चांगल्या गोष्टी मिळायला पाहिजेत. नाही, सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये राहण्याची माझी तयारी असायला हवी. परंतु ख्रिस्ती व्यक्तीचं हा स्वभावगुण असला पाहिजे की आम्ही इतरांचं आदरातिथ्य करावं. आपण हे करत आहोत का? पहा, मी तरुणपणामध्ये युथ फॉर क्राईस्टमध्ये सेवा केली आणि मिरज, सांगली, कोल्हापूर, बेळगाव या सर्व भागामध्ये मी खूप सेवा केली आणि मला इतके सुंदर अनुभव आले. अनेक जण मला घरी बोलवायचे, आपल्या घरातील मेंबरप्रमाणे मला ते वागवायचे. माझ्यावर खूप लोकांनी प्रेम केलं, याचा अनुभव मी घेतला. आणि मी ज्या ज्या ठिकाणी जातो तेव्हा मी पाहतो की लोक माझ्यावर खूप प्रेम करतात, माझी खूप काळजी घेतात. आणि खरा ख्रिस्ती स्वभाव, आदरातिथ्य करणं, याचा अनुभव मी अनेक ठिकाणी घेतलेला आहे. आणि प्रभूनं आपले लोक सर्व ठिकाणी ठेवलेले आहेत. केवळ भारतामध्येच नाही, भारताबाहेरसुद्धा. मलेशियामध्ये, सिंगापूरमध्ये, लंडनमध्ये जेव्हा मी आपल्या प्रियजनांना भेटायला गेलो तेव्हा मंडळीतील सर्वांनी माझं इतकं सुंदर स्वागत केलं, माझी इतकी काळजी घेतली, इतकं माझ्यावर प्रेम केलं की मी खरोखर भारावून जातो की किती लोक माझ्यावर प्रेम करतात. आणि ही खरोखर प्रभूची दया आहे. ख्रिस्ताचं प्रेम
देवाच्या लोकांच्या द्वारे आम्हाला अनुभवायला मिळतं. आणि हा फार मोठा आशीर्वाद आहे. इट रिफ्रेशेस युअर सोल. आमचं अंतःकरण, आमचा जीव ताजातवाना करणारा असा तो अनुभव असतो. आणि मी खरोखर प्रभूची स्तुती करतो की देवानं माझ्या जीवनामध्ये असे इतके लोक दिलेले आहेत की जे माझ्यावर खूप प्रेम करतात, माझी खूप काळजी घेतात. मला स्वतःला वाईट वाटतं की मी अशा प्रकारे इतरांवर प्रेम करतो का, इतरांची काळजी घेतो का. आणि ते आव्हान आम्हा सर्वांसमोर आहे की देवाच्या लोकांची आम्ही काळजी घेतो का, खरं प्रेम आम्ही त्यांच्यासाठी व्यक्त करतो का. आज जगामध्ये याची गरज आहे. पण त्यामधून ख्रिस्ताची सुंदर साक्ष आम्हाला जगाला देता येईल की हे लोक एकमेकांवर किती प्रेम करतात. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलंच नाही का, तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे लोक ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. तुम्ही किती चांगला संदेश देता, तुम्ही किती चांगलं गाणं गाता, तुम्ही किती चांगलं वाद्य वाजवता. यामुळं नाही, तुमची एकमेकांवर प्रीती असेल तेव्हा लोक ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटली आज्ञा काय दिली? संपूर्ण जगामध्ये जाऊन लोकांना शिष्य करा. आम्हाला लोकांना शिष्य करायचे आणि त्यासाठी सुवार्थ तर गाजवायचीच आहे, पण आपल्या जीवनामधून आम्हाला ख्रिस्ताची प्रीती प्रगट करायची आहे. फिलेमोनाच्या पत्राचा अभ्यास करत असताना माझी प्रार्थना आहे आपल्या प्रत्येकासाठी, प्रभू आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं कार्य करो की त्याच्या प्रीतीनं त्याने आम्हाला भरून टाकावं आणि हा प्रीतीचा झरा आमच्यामधून इतरांपर्यंत जावा आणि त्यांना ख्रिस्ताकडे आम्हाला आकर्षित करता यावं. देवबाप आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आज तुझ्या पवित्र उपस्थितीमध्ये तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. तुझं वचन वाचून त्याच्यावर मनन करण्यासाठी प्रभू तुझी कृपा तो मला पुरवलीस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी जे काही बोललेलं आहेस त्यावर आम्ही अधिक विचार करावा, आमच्या जीवनामध्ये त्याचं लागूकरण करावं. यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. आज आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आणि त्रासात आहेत. प्रभू आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. प्रभू त्यांच्या सर्व दुःखातून, संकटातून त्यांना तू बाहेर काढ. त्यांची प्रत्येक गरज तू पूर्ण कर. आज आम्ही विशेष रीतीने मणिपूर राज्यासाठी प्रार्थना करतो. गेल्या दिवसामध्ये प्रभुदेवा त्या ठिकाणी 3 सेवकांची हत्या झाली आहे. त्या सर्व परिवारांसाठी जे दुःखामध्ये आहेत प्रभू त्यांची आम्ही आठवण करतो. आम्ही तुला विनंती करतो प्रभू, त्यांचं तू सांत्वन कर, त्यांना तू धीर दे. मणिपूरमध्ये शांती निर्माण व्हावी, त्या ठिकाणी जी हिंसा चालू आहे ती थांबवावी आणि एकमेकांशी शांतीनं आणि सलोख्यानं राहण्यासाठी प्रभू तेथील सर्व रहिवाशांचं तू सहाय्य कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू आज आम्ही आठवण करतो ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांना तू आजपर्यंत सांभाळलंस, त्यांना अनेक आशीर्वाद दिलेस आणि त्यांच्या जीवनामध्ये हा सुंदर दिवस तू दाखवलास, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुला विनंती करतो प्रभू, त्यांचा येणारा प्रत्येक दिवस हा तुझ्या आशीर्वादानं भरलेला, शांतीने भरलेला असू दे. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांचं जीवन इतरांसाठी एक प्रकाश असा असू दे. त्यांच्या जीवनाद्वारे अनेकांना आशीर्वाद मिळू दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांचा सांभाळ कर. या भयंकर उष्णतेपासून आम्हाला सर्वांना तू वाचव. जे शेतकरी आहेत, ज्यांना उन्हामध्ये काम करावं लागतं, त्या सर्वांची आम्ही आठवण करतो. प्रभू तू दया कर, कृपा कर, त्यांचं संरक्षण कर, त्यांची काळजी घे. आम्हा सर्वांना सुरक्षित ठेव, निरोगी ठेव आणि तुझी स्तुती आराधना करण्यासाठी पुन्हा एकदा पुढील रविवारी आम्हा सर्वांना एकत्र आण. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतोय. आमेन. प्रियजनो, वेळ झाली आहे प्रभुभोजनाची. आपल्या मनाच्या पूर्ण तयारीने आपण प्रभुभोजनामध्ये सहभागी होऊया. प्रभूची आणि आपल्याबरोबर विश्वासणाऱ्यांची सहभागिता याचा अनुभव घेऊया.
देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, पवित्र प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आमच्यावर प्रीती केलीस. आम्ही पापामध्ये असताना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू या जगामध्ये पाठवलंस. आमच्या पापांसाठी अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर त्यानं स्वतःचं बलिदान केलं. आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. प्रभू, त्याच्या या बलिदानाबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो आणि उपकारस्तुतीच्या अंतःकरणानं आज आम्ही तुझ्याकडे येतो. हा मेज आम्ही सिद्ध करत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला पात्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर आणि हा संपूर्ण विधी प्रभू तू आशीर्वादित कर, अशा मी प्रार्थना करतो. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि आपणही या प्रार्थनेमध्ये माझ्याबरोबर सहभागी होऊ शकता. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा, म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे, अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. आपण सर्व मिळून पापकबुलीची प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपण ही प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देवबापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केलं, म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवं जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी व तुझ्या नामाचे गौरव करावे, असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकारस्तुती असो. प्रभूचं वचन आपण ऐकूया. करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 23 वचनापासून पुढे.
कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, श्रद्धापूर्वक या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ आपण घेऊया. आपण सर्व एकाच वेळी याचं सेवन करूया. ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ यामधून घ्या. आपण सर्व एकाच वेळेस या प्याल्यातून सेवन करूया. श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा,
तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा, म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली व तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. शांतीने जा आणि प्रभूची आणि एकमेकांची सेवा करा. आमेन. चला प्रियजनो, आजची उपासना आता संपुष्टात येते. आजच्या उपासनेमध्ये तुम्हाला आशीर्वाद मिळाला, प्रभू तुमच्याशी बोलला. मग हा आशीर्वाद आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना देताय ना? उपासनेची लिंक त्यांना पाठवताय ना? चला, आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.